मग तिथं दिवस भेटीचा ठरला. 11 वाजता अफजल खानाला बसविलेलं आहे तिथं. त्याचे विचार बदलून टाकलेले आहेत सर्व. आतले साऊंड बंद करा सगळे. तिचे विचार सगळे बदलून टाकलेले आहेत. आणि हे सगळे विचार बदलल्यानंतर छत्रपती शिवराय खाली उतरलेले आहेत. बाले किल्ल्यावरून प्रतापगडच्या खाली उतरत आहेत. त्यावेळेला कोणी काय करायचं आहे, कोणी काय करायचं आहे हे सक्त सूचना छत्रपती शिवराय यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे 10 अंगरक्षक होते. आता 10 अंगरक्षक आणि तिकडचे 10 अंगरक्षक अफजल खानचे. परंतु कवींद्र परमानंद आहे, छत्रपती शिवराय हयात असताना म्हणजे जिवंत असताना शिवभारत ग्रंथ लिहिला कवींद्र परमानंद यांनी. त्याच्यामध्ये 10 अंगरक्षकाची नावं नोंद आहेत आणि अफजल खानकडचे 6 अंगरक्षकाची नावं नोंद आहेत. आता योगायोगानं ती नावही तुम्हाला मी सांगतो. छत्रपती शिवरायांचे जे अंगरक्षक आहेत त्यांची 10 नावं. 1 संभाजी कावजी कोंडाळकर, 2 संभाजी करवर, 3 यसाजी कंक, 4 कोंडाजी कंक, 5 इब्राहिम शिद्दी, 6 सुरजी काटके, 7 कृष्णाजी गायकवाड, 8 काताजी इंगळे, 9 विसाजी मुरंबक, 10 जीवा देव महाले. आता या कोणाकोणाला सूचना काय दिलेल्या आहेत यातले 2 महत्वाचे अंगरक्षक आहेत. संभाजी कावजी कोंडाळकर, यसाजी कंक यांचा बखरीमध्ये उल्लेख आहे की घोडा 4 पाय धरूनही उचली. म्हणजे किती ताकद असली पाहिजे, त्या अंगरक्षकाला ताकद किती असली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी सांगितलं आत शामियानामध्ये मी गेल्यानंतर आतमध्ये जे काय चाललंय तेही तू बघू नकोस, फक्त जर अफजल खान बाहेर आला तर तू त्याला सोडू नकोस. ही सक्त सूचना संभाजी कावजी कोंडाळकरांना दिलेली आहे. दुसरी सूचना जीवादेव महालेला दिलेली आहे. त्यालाही सांगितलंय जीवा त्यावेळेला जीवाचं एवढं पराक्रम होता, तो 15 ते 20 फूट उडी मारायचा आणि दानपट्टा खेळण्यामध्ये 1 नंबर. म्हणजे दोन्ही हातात 2 तलवारी, दुधारी तलवारी असतात, त्याला दानपट्टा बोलतात. तर ते दोन्ही हातामध्ये 2 तलवारी त्यांच्या असायच्या दानपट्ट्याच्या. तो 15 ते 20 फूट पर्यंत अशी उडी मारायचा. एवढा माहीर होता जीवादेव महाले. हे नाभिक समाजामधले होते. योगायोगाने ते सांगणं जर गरजेचं आहे. जीवाला सूचना दिली आम्ही शामियानामध्ये गेल्यानंतर तिकडे शामियानात काय चाललंय तू बघायचं नाहीये. तू काय बघायचंय, फक्त सय्यद बंडावरती नजर ठेवायची आहे. त्याच्यावरून तुझं लक्ष हलवू नकोस. आता हे इकडचे 6 अंगरक्षकांची नावं काय आहेत. दुर्दैव असं आहे की त्याच्यात मराठे 2 आहेत. नंबर 1 सय्यद बंडा, नंबर 2 अब्दुल सय्यद, 3 पैलवान खान, 4 रहीम खान, 5 शंकराजी मोहिते आणि 6 पिलाजी मोहिते. ही यांची फक्त 6च नाव आहेत. आणि ह्यांना एका बाणाच्या टप्प्यावरती उभं केलेलं आहे. बाणाचा टप्पा म्हणजे धनुष्यातून त्यावेळी बाण सोडला तर असं समजून चाला की 100 फूट गेला, तर असं 100 किंवा 150 फूट गेला असं समजून चाला. तर 150 फुटाच्या अंतरावरती ह्या बाजूबाजूला उभे केलेले आहेत. अफजल खानच्या बाजूचे आणि छत्रपती शिवरायांच्या बाजूचे 10 अंगरक्षक. एवढ्या झाल्यानंतर आतमध्ये छत्रपती शिवरायांनी एंट्री केलेली आहे. छत्रपती शिवराय हे अखंड सावधान होते. त्याच्या संपूर्ण हालचाली त्यांनी कव्हर केलेल्या होत्या. म्हणजे त्याने इत्तमभूत माहिती होती. छत्रपती शिवरायांचं जे गुप्तहेर खातं आहे ते जगामध्ये 1 नंबर खातं आहे. जे गुप्तहेर खातं आज तुमची इस्रायल देशाची जी गुप्तहेर संघटना आहे ती गुप्तहेर संघटना छत्रपती शिवरायांच्या जी तत्व होती त्याच्यावरच आधारित आहे. इस्रायल देश इतका छोटा आहे परंतु संपूर्ण चार चौफेर त्याला आखाती देशांनी जरी घेरलेला आहे तरी अजिबात डगमगत नाही. कारण छत्रपती शिवराय आमच्या बरोबर आहेत असं त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे शिवरायांची ख्याती किती जबरदस्त आहे आजही ह्याही घडीला. आता एवढं झाल्यानंतर आतमध्ये एंट्री केलेली आहे. अखंड सावधान आहे छत्रपती शिवराय. झालं त्यांचा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्यांनी. परंतु ज्या
वेगानं तुमचा सय्यद बंडा छत्रपती शिवरायांच्या वरती आतील गोंधळ पाहून धावत गेला. बिलकुल ही जीवानं काहीही कसूर केली नाही. बरोबर नजर कंटिन्यू त्याच्यावरच ठेवलेली होती. जसं छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्याच्या पाठोपाठ जाऊन महाराजांच्या वरती वार करण्या अगोदरच त्याचा उजवा हात बाजूला कलम करून टाकलेला आहे, छाटून टाकलेला आहे. जीवा देव भाल्यानं जीवानं थोडी जरी चूक केली असती, थोडा जरी उशीर लागला असता काही क्षणाचा, तरी ही स्वराज्य त्याच ठिकाणी संपलेलं असतं. म्हणजे जी निष्ठा आहे छत्रपती शिवरायांच्या आपल्या राजावरती निष्ठा आहे, आपल्या संपूर्ण रयतेवरती निष्ठा आहे, जीवाने हे दाखवून दिलेलं आहे. ह्या जी घटना आहे, ह्या घटना आम्हाला विचार करायला लावतात. निष्ठेच्या बाबतीत तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. किती निष्ठा असावी, किंवा मी कुणालाही फसवणार नाहीये, माझ्या मनामध्ये मी कुणालाही फसवणार नाहीये. तुम्ही सुद्धा विचार करायचा आहे. ही जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे म्हणजे सत्य घटना आहे. ज्यावेळी छत्रपती शिवराय आग्र्याला अटकलेले आहेत, नजर कैदेमध्ये आहेत त्या ठिकाणी, त्यांनी जो राजगडावरून खजिना नेलेला होता तो संपलेला होता. आता राजगडावरचा खजिना संपल्यानंतर जो मिर्झा राजांचे ज्येष्ठ पुत्र रामसिंग होते, की त्यांच्यावरती छत्रपती शिवरायांच्या जीवाची सगळी जबाबदारी सोपवली होती. छत्रपती शिवराय म्हणाले, मला जरा उसने पैसे पाहिजेत. काय म्हणले छत्रपती शिवराय? मला जरा उसने पैसे पाहिजेत. त्यावेळेला 66,000 रुपये 66,000 शिवरायांना दिले. आता हे पैसे परत कसे करायचे, आणि तेही तातडीनं करायचे. राजगडावरती खजिना आहे आणि ते तिकडे आहेत आग्र्याला. 66,000 उसने घेऊन झालेले आहेत. त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी देखाड हुंडी, म्हणजे आताचा जो डीडी आहे, बँकेत जाऊन आपण डीडी काढतो ना, तो डीडी त्यावेळेपासून चालू आहे. किंवा बेरर चेक, अकाउंट पे इन हवे, ती हुंडी रामसिंहाला दिली. रामसिंहानं ती दक्षिणेला त्याचे वडील आहेत मिर्झा राजे जयसिंग, त्यांच्याकडे दिली. मिर्झा राजांनी एक सैनिकाकरवी राजगडावरती ती हुंडी पाठवली. मोरोपंत पेशव्यांनी छत्रपती शिवरायांचा तो हुंडीचा कागद पाहिला आणि त्यांना 66,000 रोख कॅश दिले राजगडच्या राजखजिन्यातून, आणि ती मिर्झा राजांना पोचली. छत्रपती शिवरायांनी जर मनात विचार आणला असता, माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर काय येत, आता माझ्याच जीवाची शाश्वती मला नाही, यांचे घेतलेत पैसे ना मी बघू जाऊन, ज्या वेळेला आपण इथून सुटून किंवा काय झाल्यानंतर बघायला येईल त्यांचं उसनं दिलेले पैसे, हा विचार छत्रपती शिवरायांनी केला का? नाही. माझी कमिटमेंट आहे, मी खरंच बोलणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खरंच बोलायचं आहे, खोटं बोलायचं नाही आहे. त्यानं सांगितल्याप्रमाणे मिर्झा राजाचा मुलगा जो रामसिंग आहे, त्याला त्यांनी ते पैसे दिलेले आहेत. स्वतःच्या जीवाची शाश्वती नसताना मी असेनही, मी नसेनही, मी जिवंत असलो तरी त्याचे पैसे पोचतील, मी मेलो तरी त्याचे पैसे पोचतील, हे जे छत्रपती शिवरायांचं वर्तन आहे, छत्रपती शिवरायांची जी कमिटमेंट दिलेली असते ती पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी छत्रपती शिवराय प्रत्येक गोष्टीत घेत होते. आता ह्या सर्व बाबीचा जर आपण विचार केला, छत्रपती शिवरायांच्या पुढे जे देह त्यांनी ठेवलेला आहे की मी गोर आणि गरीब रयतेचं राज्य निर्माण करीन, आणि ते त्यांनी केलं. ज्या वेळेला त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार केला, 1642ला ते आले पुण्यामध्ये. त्यांनी 3 वर्ष नुसतं पुणे आणि आजूबाजूचा चाकण इंदापूर सगळा परिसर जो आहे जहागिरीचा तो फिरले. तिथं त्यांना जाणवलं हा दुष्काळग्रस्त एरिया आहे. त्यांनी छोटे छोटे बांध घातले, म्हणजे आता जी पाणी आडवा आणि पाणी जिरवा जी आहे ती छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी केलेला आहे.
पाणी अडवणे पाणी जिरवणे तसे बंधारे बांधले त्यांनी. आणि आजही अतिशयोक्ती नाही आहे, रत्नागिरीमध्ये कोकण परिसरामध्ये जी सावित्री नदीवरती छत्रपती शिवरायांनी जो पूल बांधलेला आहे त्याला 350 वर्ष होऊन गेली तरी तो पूल आजही तसाच आहे. एक उत्कृष्ट इंजिनियर होते. त्याचं दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आग्रा भेटीमध्ये छत्रपती शिवराय तिथे अडकून पडलेले आहेत आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं बांधकाम कोण करतोय? गोविंद विश्वनाथ प्रभू, कॉन्ट्रॅक्टर आजच्या भाषेमध्ये. त्यावेळेला शिवरायांनी त्यांना पत्र पाठवून कळवलंय, जी तुम्हाला आम्ही वाळू पाठवलेली आहे ती वाळू सिंधुदुर्ग किल्ल्यावरती असणारे जे गोड्या पाण्याचे तळे आहेत त्या गोड्या पाण्यामध्ये धुवा, तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये वाळू धुवू नका. आता ह्याच्यामध्ये काय विशेष आहे? गोड्या पाण्यामध्ये वाळू धुणे आणि समुद्राच्या पाण्यामध्ये वाळू धुणे. जर वाळू गोड्या पाण्यामध्ये धुतली तर बांधकाम पक्क्या स्वरूपाचं होतं आणि ती जर खारे पाण्यामध्ये धुतल्यानंतर बांधकाम कच्चं राहतं, कारण त्याच्यात मिठाचा अंश असतो. ही इंजिनिअरिंग, द ग्रेट इंजिनियर छत्रपती शिवराय होते, त्यातला एक पार्ट आहे की त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा कशा सूचना दिलेल्या आहेत. ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी 1664ला सुरत लुटली त्यावेळेला त्यांनी 1 कोटी कॅश मिळाले. 1 कोटी कॅश संपूर्ण तुमचं सिंधुदुर्गच्या बांधकामाला वापरलेले आहे. म्हणजे त्यातील जरी हा पैसा मिळालेला आहे तरी त्याचा वापर कसा करायचा आहे, बिलकुलही 1ही रुपया त्याच्यातील असा वेगळ्या पद्धतीने वापरला जाऊ नये. त्याचा पैशाचा वापर व्यवस्थितच व्हायला पाहिजे असे त्यांनी सिस्टीम घालून दिलेली आहे. आणि जे सिस्टीम त्यांची आहे त्यांनी एवढंच सांगितलं. दुसरी गोष्ट, व्यापाराच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरती 5 खंडी शिसं वापरलेलं आहे. किती? 5 खंडी शिसं वापरलेलं आहे. ते जे शिसं वापरलेलं आहे ते ब्रिटिशांकडून घेतलेलं आहे. त्यावेळेला छत्रपती शिवराय यांनी सूचना दिलेल्या आहे गोविंद विश्वनाथ प्रभूंना. त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही हे जे शिसं आहे ते मोजून घ्या. इंग्लंड म्हणजे ब्रिटिश लोक ही महालबाड आहेत. हे महालबाड असणारे लोक, त्यांच्याशी तुमचा संबंध आहे. जागरूकतेने तुम्ही हे 5 खंडी शिसं तुम्ही मोजून घ्या. म्हणजे कशा सूचना देत आहे छत्रपती शिवराय व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा. हे आपल्याला ह्याच्यात प्रकर्षाने जाणवतं. आता फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा छत्रपती शिवराय किती पारंगत होते. त्यांचे जे किल्ले आहेत 13 किल्ले समुद्रामध्ये आहेत. त्या काळी तुमचं शेतीचं उत्पन्न होय, शेत चारा मिळेल, त्याच्यावरती टॅक्स मिळेल, अशी जी पद्धत होती ती सत्य घटनेवरती आहे. त्यांचे जे मंडळ होतं तुमचे जे 600 लोक राज्य कारभार करणारी मंडळी होती ती बरोबर तेथे त्या ठिकाणी जायचे शेतामध्ये. खरोखरच त्याला जर पीक नसेल तर त्याच्यावरती शेत चारा बसवला जात नव्हता, त्याच्यावरती सोडून दिलं जात होतं त्या ठिकाणी. शेतकऱ्यापासून किंवा शेतीपासून आपल्याला जास्त महसूल मिळणार नाही हे छत्रपती शिवरायांनी ओळखलं. आणि ज्या वेळेला जानेवारी 1656ला जावळी काबीज केली त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा संबंध समुद्र किनाऱ्याशी आला. समुद्र किनारा म्हणजे जगाची खिडकी आहे. व्यापाराची देवाणघेवाण करणं जरुरीचं आहे. म्हणून त्यांनी बोटी आरमार उभं केलं छत्रपती शिवरायांनी. ज्या वेळेला सुरुवातीला किती प्रगती केली आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला 1658 1659च्या आसपास त्यांच्याकडे 20च गलबतं होती. किती होती? 20 गलबती होती. परंतु ज्या वेळेला 3 एप्रिल 1680 ज्या वेळेला छत्रपती निर्माण झाले म्हणजे छत्रपती मृत्यू पावले त्यावेळेला स्वराज्यामध्ये 700 गलबतं होती. किती? 700. ज्या वेळेला त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली त्यावेळेला फक्त त्यांच्याकडे किती होते? 36,000 होन. 1 होन म्हणजे 3 रुपये 75 पैशाला 1 होन असं आहे. 36,000 होन होते. परंतु ज्या वेळेला शिवरायांचं निधन झालं त्यावेळेला
खजिन्याची मोजदाद केली त्यावेळेला असं लक्षात आलं, परकीय प्रवाशानं हे लिहून ठेवलेलं आहे जेम्स डग्लसनं, की रायगडावरती आणि मोजदाद झाली पैशाची त्यावेळेला स्त्री शिल्लक म्हणजे मृत्यूनंतर जी स्वराज्याची मोजदाद करण्यात आली संभाजीराजांच्या कालावधीमध्ये, संभाजीराजांचा जे राज्याभिषेक झाला ती 13, 14, 15 आणि 16 जानेवारी 1681 झाला, त्यावेळेला मोजणी केली तर छत्रपती शिवराय यांनी स्वराज्यासाठी 9 कोटी रुपये रोख होते शिल्लक ठेवलेले होते स्वराज्यासाठी. एवढंच नव्हे तर रायगडावरती प्रचंड साठा, डाळी वगैरे म्हणा, ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्याचा प्रचंड साठा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता, असं जेम्स डग्लसनं स्वतःच्या बुक ऑफ बॉम्बे ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. अल्प शिबंदीनिशी हा रायगड कितीतरी वेळ जगाशी लढू शकतो असं त्याने त्याचं ओपिनियन त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आता हा जो राजगड आहे आपला पुण्याजवळचा, त्याचे डिझाईन छत्रपती शिवरायानं कितव्या वर्षी तयार केले? 17व्या वर्षी पूर्ण डिझाईन तयार केलेला आहे आणि राजगड बांधलेला आहे. त्यावेळी अनुदानित बिना अनुदानित कुठलंही स्थापत्य विद्यालय नव्हतं, तरी पण त्यांनी डिझायनिंग केलेलं आहे. उत्कृष्ट ते आर्किटेक्चर होते. याचा उत्तम नमुना राजगडच्या बांधकामावरून दिसून येतो. त्याच्यानंतर पोर्तुगालची राजधानी लिस्बन या ठिकाणी जगातील सर्व किल्ल्यांची स्पर्धा भरलेली होती. त्यामध्ये ह्या राजगडची सुद्धा प्रतिकृती ठेवलेली होती. सर्व जगामध्ये 1 नंबरचा किल्ला राजगड असलेल्याच त्यावेळेला पोर्तुगालमध्ये झालेल्या 1982 साली झालेल्या निवडीमध्ये 1च नंबर आपला राजगड चाललेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर 302 वर्षांनी राजगडची प्रतिकृती जगामध्ये 1च नंबर आहे असंही आपल्याला दिसून येते या ठिकाणी. दुसरी गोष्ट, शेवटचा अधिकृतरित्या ब्रिटिश 1602 ला भारतामध्ये आले आणि ऑफिशियल ते 15 ऑगस्ट 1947 ला गेले. त्यांचा जो शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होते फिलिप्स मेसन, तर त्याला हे कुतूहल निर्माण झालं की आमच्या लोकांनी ह्या एवढ्या मोठ्या भारतावरती राज्य कसं केलं. ठीक आहे, 1-2 लढाया झाल्यानंतर लढाया जिंकता येतात, परंतु त्या टिकवून धरायचं आहे. हे कसं राज्य केलं 150 वर्ष. म्हणून त्यांनी भारतामध्ये बऱ्याच लोकांना विचारलं, त्याला काही समाधान झालं नाही. इंग्लंडमध्ये गेला, तिथेही विचारलं, तरी पण काय त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. म्हणून त्यानं काय केलं, स्वतःच इतिहासाचा अभ्यास केला. त्यानं फिलिप्स मेसनने काय केलंय, स्वतःच इतिहासाचा अभ्यास केला त्यानं आणि त्याच्यावरती त्याने एक पुस्तक लिहिलं, आर्मीज इन इंडिया म्हणून. त्याच्यामध्ये तो म्हणतो, भारतामधील, जरा लक्ष देऊन ऐका, भारतामधील 5000 राज्यकर्त्यांपैकी 3च राज्यकर्ते म्हणजे 3च राजे माझ्या निदर्शनास आले. ते म्हणजे 1 अकबर, 2 राजेश सिंह म्हणून शिखांचे धर्मगुरू आणि 3 शिवाजी महाराज. याच्यामध्ये म्हणले शिवाजी महाराज असे एक राजे होऊन गेले किंवा असे एक राजे होते की ज्यांना सैन्य हे पोटावर चालतं हे पूर्णपणे समजलं होतं. सैन्य हे पोटावर चालतं हे पूर्णपणे समजलं होतं. आता ह्याच्या पुढचं थोडंसं आहे का, राष्ट्रवाद म्हणजे काय, आपल्या देशामध्ये कसं आपल्याला भारताबद्दल प्रेम आहे, देशासाठी आपण काहीतरी करू शकतो असे कसे आपल्याला उमेद निर्माण होते भारताचं नाव घेतल्यानंतर, देशाचं नाव घेतल्यानंतर. राष्ट्रवाद म्हणजे काय हे फक्त एकाच राजाला समजलं, फक्त ते शिवाजी महाराजांना समजलेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राजाला समजलं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की
हे जे 150 वर्ष आम्ही राज्य केलं त्याचं मुख्य गुह्य काय आहे तर ह्या शिवाजी महाराज जर अजून 5 वर्ष जगले असते तर ब्रिटिशांना कधीही भारतावरती राज्य करता आलं नसतं असं जेम्स फिलिप्स मेसन सांगताय त्यांच्या पुस्तकामध्ये. कधीही राज्य करता आले नसते. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं जे छत्रपती शिवरायांनी केलं किंवा त्यांचा जो अभ्यास आहे आणि जो अभ्यास केलेला आहे येथील ही जनता विसरली. भारतातली हे सर्व लोक छत्रपती शिवरायाचं अनुकरण करण्याचं विसरली म्हणून ते पारतंत्र्यात गेले आणि आम्हाला राज्य करता आलं. असा कोण सांगतोय? ब्रिटिश लेखक सांगतोय. ब्रिटिश म्हणजे मिलिटरी सेक्रेटरी शेवटचा त्यावेळचा मिलिटरी सेक्रेटरी. आताचा जर विचार करायचा म्हणलं निर्मला सीताराम कोणत्या पदावर आहेत आता भारताच्या? हा मग ते पद त्यावेळेला त्यांचं शेवटचं होतं. ते लोक सांगतायत. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये. आणि छत्रपती शिवराय किती महान होते संपूर्ण बाबतीत. आर्किटेक्चर होते, विश्वासाने वागणारे होते, देहनिष्ठ होते, देहानं ते पछाडलेले होते. तसं सुद्धा तुम्ही तुमचं देह आताच ठरवलं पाहिजे. 12वी नंतर मी काय करणार आहे काय नाही करणार आहे. चिवटपणे अभ्यास केला पाहिजे. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, गुरुजनांचं ऐकलं पाहिजे. तुम्ही जास्त करून तुम्ही गुरुजनांच्या सहवासामध्ये असता असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काहीतरी की मी काहीतरी करेन, मी कुणाचा तरी ऋणी आहे, मी माझ्या गावाचा आहे, मी तालुक्याचा आहे, जिल्ह्याचा आहे, राज्याचा आहे, देशाचा आहे, कोणाचा तरी मी ऋणी आहे आणि मी हे काहीतरी करीन. आता ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला तुमच्या लक्षात आलं का छत्रपती शिवरायांचं काय गुण आहेत काय नाही. ह्या लढायांचा भाग सांगणं किंवा कुठलंही हे असलं त्याच्यापेक्षा वास्तवावरती मी तुमच्या शाळेसमोर बोललेलो आहे. तुमच्या लक्षात आलं का संपूर्ण जे काय आहे ते छत्रपती शिवरायांचा जन्म, ते कसे आर्किटेक्चर होते, ते कसे संपूर्णपणे इंजिनियर होते, त्यांनी कसा कुणावरती विश्वास टाकला, विचाराची दिशा कशी त्यांनी बदलली. हे एवढ्या साध्या बाबी तर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवराय आपल्यापासून लांब जातच नाही आहे. मला वाटते मी याच ठिकाणी पूर्ण विराम घ्यावा. यात शांतपणे तुम्ही मुलांनो विद्यार्थी मित्र हो तुम्ही हे शांतपणे माझं सर्व लेक्चर ऐकून घेतलं आणि मला गोडसे सर आणि त्यांच्या सहकार्याने इथं बोलण्याची मला संधी दिली म्हणून ह्या तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो आणि माझं 2 शब्द लेक्चर संपल्याचं मी जाहीर करतो. प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज योगीराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की अजून जोरात छत्रपती शिवाजी महाराज की. एक पोलीस खात्यातील सुद्धा माणूस आपल्या राज्याबद्दलचं एवढं उत्तुंग असं मत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करू शकतो. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय बोराटे साहेब. बोराटे साहेबांनी आपल्या राज्याच्या बद्दलचं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा आभार. या ठिकाणी आपल्याला 1 तास असं राजांच्या बद्दलचं मत व्यक्त केलं त्यासाठी आपल्या शैक्षणिक संकुलाचे ज्येष्ठ सहकारी शिक्षक आदरणीय श्री सस्ते सरांना विनंती करतो की त्यांना मानधन आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा अशी आग्रहाची विनंती. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही 1 तास बसून व्याख्यान चांगल्या पद्धतीने ऐकलं. तुमचंही मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी आदरणीय बोराटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर
चांगली पूज द्याला का नाव सांग ना तुझं नाव. नाव सांग तुझं. साहिल संभाजी तांबे कितवीत आहे? इयत्ता 9वी. तू विश्वंभर सूर्यकांत वाघ इयत्ता 9वी. इयत्ता 9वी. इंस्टा फेमस. कसं काय वाटलं तुला? चांगलं वाटलं आम्हाला भाषण ऐकून. आता इंस्टा फेमस.